सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राईब करा. माझ्या मतदारसंघातील आणि माझ्या स्वतःच्या गावामध्ये 154, 155, 156, 1, 2 अशा 4 ते 5 गटामध्ये 900 एकराचा डोंगराची जमीन आहे. आणि त्या डोंगराच्या जमिनीमध्ये कोणतंही वाटप आजपर्यंत तिथं झालेलं नाही. कोणतंही शिवा ठरलेलं नसताना, कोणतंही वाटप झालेलं नसताना बेकायदेशीररित्या 200 एकर जमिनीची खरेदी कोल्हापुरातील एक उद्योगपती आहेत. त्या उद्योगपतीने आमच्या गावामधल्या डोंगरामध्ये 200 एकर जमिनी बेकायदेशीररित्या बळकावल्यात. खरेदी झाल्यात, पण त्या आता आम्ही असं म्हणतो की ते बळकावल्यात. त्यामध्ये हे आता जमलेले सगळे सर्वसामान्य शेतकरी आहेत. यांच्या वाट्याला येणाऱ्या जमिनीसुद्धा ज्यावेळी संगणकीकृत उतारे ज्यावेळी केले 2017ला, त्यावेळी जाणीवपूर्वक यांची नावं तिथं गाळली गेली. आणि त्यामध्ये दुसरी ज्या गावात अस्तित्वात नसलेली लोकांची सुद्धा नावं त्या उतारामध्ये घालून त्यांच्या खरेदी करण्याचे घाट आता इथं सध्या कोल्हापूरच्या एका उद्योगपतीकडनं व्हायला आले. गावामध्ये जवळजवळ 200 एकर जमीन त्यांनी खरेदी केली आहे, बेकायदेशीररित्या बळकावलेली आहे. आणि त्याचा पाठपुरावा हे आमच्या गावची लोक आणि आम्ही जवळजवळ 1-2 वर्ष करतोय. पण इथला महसूलचा जो विभाग आहे तो अतिशय भ्रष्टाचारी विभाग आहे. ह्या भ्रष्टाचारी विभागानं आजपर्यंत आमची कुठे दखल घेतलेली नाही. ज्या चुकीच्या पद्धतीने त्या खरेदी चालल्या आहेत, त्या खरेदी जे हांगेसाहेब इथं जे खरेदीचे ते नोंदणीचे हे आहेत अधिकारी आहेत, त्यांना देखील सब रजिस्ट्रारने देखील वारंवार सांगून सुद्धा त्यांनी देखील जाणीवपूर्वक पैसे खाण्याच्या आणि भ्रष्टाचार करण्याच्या हेतूनं त्या हांगेनी चुकीच्या खरेदी केल्या आहेत. आणि महसूल विभागातले काही अधिकारी, आता मी त्यांची नावं घ्यायला सुद्धा काय मागं पुढे बघणार नाही, पण अजून माझ्या कमी पुराव्यात मी बोलत नाही. खालच्यापासून राहुल कोळीपासून ते वरचे 2-3 म्हणजे वरिष्ठ स्तरावरचे अधिकारी, ह्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने या 143 कुल कायदा कलमाच्या चुकीच्या पद्धतीने परवानगी दिलेल्या आहेत. फेरफाराची तपासणी केलेली नाही. जर एखाद्याचं नाव त्या उतारामध्ये कसं आले याची चौकशी न करता पैसे खाण्याच्या हेतूनं आणि लोकांना थकवण्याच्या हेतूनं जवळजवळ 200 ते 250 एकर म्हणजे सगळी म्हणून 250 एकर जमीन परस्पर विक्री केल्या. आणि वारंवार त्यांच्याकडं आता काही लोकांचे मोठे नावाचे हे व्यक्ती आहेत, त्यांची कोर्टामध्ये देखील केस चालू आहे. त्यांची देखील कोर्टामध्ये केस चालू आहे. त्यांची देखील खरेदी आजच व्हायला ती खरेदी आता आम्ही थांबवली. आता सांगितलं हांगे साहेबांना. हांगे हे अतिशय म्हणजे आम्ही बघतोय अतिशय भ्रष्टाचारी कार्यकर्ता आहे, म्हणजे अधिकारी आहे. त्या हांगेचे सगळे जे काही कारनामे असतील ते आता येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जीबी असतील किंवा काय असतील कलेक्टर साहेब असतील त्यांच्या माध्यमातून हांगेची 100% चौकशी लावल्याशिवाय सोडणार नाही. ज्या ह्याला म्हणजे आता 22 खरेदी अशा झालेल्या आहेत. एका माणसाची फोटो आणि त्याची डिजिटल साईन लावून तिथं जे कोल्हापूरचा जो उद्योजक आहे तो इथं येत नाही आहे. त्याचं फक्त फोटो लावून आणि त्याची डिजिटल साईन लावून खरेदी झाले आहेत. त्याची पुरावा आमच्याकडे आहेत. कारण कॉम्प्युटरचे IP ॲड्रेस असतात ते IP ॲड्रेस त्याच्यामध्ये आलेले नाही. ते सगळं आम्ही काढून बघितलेलं आहे. तर त्या हांगेने अतिशय चुकीच्या पद्धतीने सगळ्या ज्या खरेदी केल्या आहेत त्यांचीही चौकशी आम्ही करणार आहे. आणि इथं ज्या परवाने दिले आहेत फेरफारांची तपासणी न करता तिथं नावं लावली गेलेत. आता आमच्या गावामध्ये हौसाबाई काय मदापा लवटे ही व्यक्तीच नाही आहे, त्याच्या नावावरती 10 एकर जमीन आलेलं आहे. त्याला कुठलं म्हणजे काय कायदेशीर काय अधिकार नाही, काय नाही. 900 एकरामध्ये तिला आणि त्यात जमीन तो उद्योगपती विकत घेणार त्या हौसाबाईच्या नावावरती. असे बरेच उदाहरण म्हणजे काय खळबळजनक त्यामध्ये घटना आहेत. ते सगळ्या घटना आम्ही तहसीलदार साहेबांच्याकडे आलतो, पण तहसीलदार साहेब नसल्यामुळं पंडित कोळी साहेबांच्याकडे गेलो, त्यांच्या कानावर घातले. तहसीलदार साहेबांना पण आता आम्ही धानोरकर साहेबांना पण सांगतो, प्रत्येक ह्याच्यावरती म्हणजे परवानगीवरती धानोरकर साहेबांची सही आहे. धानोरकर साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह करावा आणि सगळी चौकशी करून त्यांच्या हातून जर चुकीचे निर्णय घेतले गेले असतील तर जबाबदार व्यक्ती कोण असतील तर त्यांनी कारवाई करावी. अन्यथा धानोरकर साहेबांवरती देखील आम्ही आरोप करायला मागेपुढे बघणार नाही. जत महसूलमध्ये आता आम्ही बघायला लावले, खालच्या तहसीलदार कार्यालयामध्ये पण तिथं भ्रष्टाचाराच्या फार तक्रारी आहेत. इथल्या तहसीलदार कार्यालयामध्ये भ्रष्टाचाराच्या तक्रारी आहेत. ह्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी सर्वसामान्य लोकांना आता येऊनात. ही लोक आमच्या ह्या महिला सगळ्या आहेत, त्या म्हाताऱ्या बाया आहेत, यांच्या नावावरती जमिनी आहेत. यांची 7-8 एकर जमिनी आहेत, पण यांच्या नावावरती क्षेत्र आता सध्या फक्त 70 गुंठे किंवा 1 एकर असं क्षेत्र आहे. ह्या लोक आता इथं आले आहेत. सगळ्या लोकांना जनतेला जाणीवपूर्वक छळण्याचं काम यांच्याकडे हे केलेलं आहे. आमदार साहेबांच्या पण कानावर आम्ही हे प्रकरण घातलं आहे. आमदार साहेब आता जरा ह्यात व्यस्त आहेत अधिवेशनामध्ये. अधिवेशनानंतर आल्यानंतर आमदार साहेब सुद्धा ह्याचं सूक्ष्म लावून ह्याचं जे काय पुढं विधानसभा असेल किंवा आमच्या जिल्हा परिषदचं माध्यम असेल किंवा इथं जनतेचं जे कोर्ट आहे ह्या जनतेच्या कोर्टामध्ये आम्ही आता निश्चितपणानं त्या तहसीलदारांच्या विरुद्ध आणि हे आपले नोंदणी अधिकारी सब रजिस्ट्रार यांच्या विरुद्ध आम्ही आता पुरावे गोळा करायला आहे. तत्पूर्वी आम्हाला फक्त तुमच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून त्यांना सांगायचं आहे की आमच्या जशा नोंदी होत्या तशा आहे तशा नोंदी व्यवस्थित करून प्रत्येक शेतकऱ्यांच्या वरती ज्या चुकीच्या पद्धतीने जमिनी बळकावल्या गेल्यात, चुकीच्या पद्धतीने सरकारी मोजणी न करता किंवा कुठल्याही तिथं अविभाजित हिस्सा या नावाखाली तुम्ही खरेदी करता आणि तिथं चतुर्सीमा टाकता.
म्हणजे सगळे विरोधाभास आहेत. IP ॲड्रेस आम्ही चेक केला, एकच माणूस 22 वेळा जाऊन खरेदी करतो पण तो इथे येत नाही. आम्ही त्यातली व्हिडिओ शूटिंग करतो, त्यांची जी CCTV आहेत ते करतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या भ्रष्टाचाराला आळ बसावा, चाप बसावा म्हणून आम्ही आजपासून यांना फक्त एक वॉर्निंग देण्यासाठी इथे घेऊन आले. पुन्हा आम्ही इथे येणार नाही. यांनी जर कारवाई नाही केली तर येणाऱ्या 4 दिवसामध्ये पुढच्या आमच्या पद्धतीनं आम्ही यांना उत्तर देण्यास आणि त्यांच्याकडनं प्रश्न ऐकून घेण्यास पण आम्ही समर्थ आहे. ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना फक्त मला विनंतीपूर्वक सांगायचं आहे, आमच्या कचाट्यात सापडू नका. अजून 18 तारखेला आम्ही जिल्हा परिषद सदस्य होणार आहे. अजून 2 दिवस अजून बाकी आहेत आणि 18 तारखेनंतर आणखी आम्हाला अधिकार जास्त मिळणार आहेत. त्याच्या अगोदर आमच्या कचाट्यात सापडू नका, गोरगरिबांना छळू नका. हा यात तुमचे पगार आहेत, त्या पगारावरती काम करा. राहुल कोळीसारखा माणूस आम्हाला तिथं जातो, तो सांगतोय आम्ही परमिशन दिले, बरोबर दिले, चुकीच दिले. एवढ्या सगळ्या फक्त राहुल कोळीच्या परमिशनमुळं एवढे सगळे पुढचे हे प्रताप घडले. म्हणजे राहुल कोळी एक साधा क्लर्क आहे, पण तो क्लर्काच्या ह्याच्यामधून आमच्या गावाला जवळजवळ 250-300 एकरचा फटका बसतोय आणि ह्याच्यानंतर भविष्यात 900 एकर जमीन पण आमचीच आहे. ते आम्ही अजिबात जाऊ देणार नाही. ते थांबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. कोल्हापूरचे कोणतरी ते ज्येष्ठ मोठे कोणतरी उद्योजक आहेत, ते आम्हाला धमकी वगैरे देतात, हे करतो ते करतो. त्यांना पण मला सांगायचं आहे, तू कोल्हापूरचा असशील बाबा, आम्ही त्याच्या गावच्या बोरी तशाच आमच्या बाबळी. आमच्या गावामध्ये जर काही येऊन आगाऊपणा करावा, कोणाला काय म्हणायचा प्रयत्न केला तर कोल्हापुरात येऊन त्याचा समाचार घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही.